व्हाय डू यू वॉन्टेड टू बी अ ट्रॅव्हल फिल्म मेकर? येस, म्हणजे ट्रॅव्हल फिल्म मेकर तुला एक्झॅक्टली म्हणजे का बनायचं आहे? येस, म्हणजे व्हाय, म्हणजे असे कोणते रिझन आहे जेणेकरून तुला असं वाटते की तू ट्रॅव्हल फिल्म मेकर बनायला पाहिजे? वेल ऍक्च्युली इट्स नॉट लाईक दॅट की जस्ट लाईक मला वाटते बा त्यामुळे आपण ट्रॅव्हल फिल्म मेकिंग वगैरे पाहिजे, असं नाही आहे. या म्हणजे इट वॉज लाईक दॅट की माझं तर पॅशन आहेच, येस, की ट्रॅव्हल फिल्म मेकिंग बनायचं, समथिंग लाईक दॅट. बट इट वॉज इट वॉज सो मेनी थिंग्स. येस, म्हणजे जस्ट नॉट जस्ट लाईक फक्त मी मला वाटते त्यामुळे ट्रॅव्हल फिल्म मेकिंग बनायचं. नो, इट्स नॉट दॅट. इट्स लाईक दॅट की अशा बहुत साऱ्या गोष्टी आहे जिथे आपण एक्सप्लोर नाही केल्या. ओके, इंडिया इज काइंड ऑफ थिंग, म्हणजे इंडिया इज अशी एक प्लेस आहे जिथे मोस्ट ऑफ द पीपल आर ऍक्च्युली डुईंग देअर वर्क, म्हणजे 9 to 5 जॉब वगैरे करतात वगैरे समथिंग, बट दे काइंड ऑफ डिन एक्सप्लोर. येस, आणि कसं आहे की आपल्या इंडियामध्ये नाही का अशा बहुत साऱ्या अशा काही गोष्टी आहेत ज्या अजूनपर्यंत डिस्कवर्ड झालेल्या नाही आहे, किंवा जे डिस्कवर्ड झाले आहे त्याला खूप बोरिंग पद्धतीने प्रेझेंट केलं आहे लोकांसमोर. दॅट इज म्हणजे इट जस्ट लाईक दॅट की सो मेनी थिंग्स. येस, आणि इट इज नॉट जस्ट लाईक द फॉरेन कंट्रीमध्ये ज्याप्रमाणे प्रत्येक म्हणजे एव्हरी कंट्री वॉज लाईक सेम. नो नो, इट्स लाईक इंडिया, म्हणजे इथे 100 किलोमीटर आफ्टर दॅट पूर्ण दुनिया चेंज होऊन जाते, लँग्वेज चेंज होऊन जाते, लोक चेंज होऊन जातात, स्किन टोन चेंज होऊन जातात. तुम्ही कन्सिडर करू शकत नाही की नॉर्थ मधला व्यक्ती साऊथ मधल्या व्यक्तीसोबत कसा दिसतो. इट वॉज सर्टनली तुम्ही जेव्हा त्याला बघता तेव्हा कळून येईल की हा व्यक्ती नॉर्थचा आहे आणि हा व्यक्ती साऊथचा आहे. सो इट वॉज लाईक दॅट. या म्हणजे टेम्परली थिंक इज लाईक दॅट की म्हणजे या म्हणजे खरंच आपण या साऱ्या गोष्टी नाही का अशा म्हणजे प्रॉपरली पाणी तपायचं आहे आपाजी. हे थोडस तपलंय, जास्त नाही तपलंय. थोडसच पाणी आहे जे गरम आहे थोडस. इथे करताना म्हणजे यस, इट वुड बी लाईक दॅट. म्हणजे आपण कसं इझिली ऍक्च्युली काय आहे, मी थोडस रिलॅक्स होतो आणि त्यानंतर गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, ऍक्च्युली कसं आहे की मला काही क्लायंट दिसल्या, सॉरी काही इन्व्हेस्टरची लिस्ट दिसल्या. ओके, असे काही इन्व्हेस्टर आहे जे बंच ऑफ इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्ट करतात. या म्हणजे काही फार्मास्युटिकल आहे, काही कन्स्ट्रक्शन आहे, किंवा जे काही आहे. ओके, बट दोज आर द इन्व्हेस्टर, म्हणजे यांच्यापाशी पैसा आहे. ओके, आणि दिस इज फर्स्ट टाइम मला असे लोक भेटले जे शायद पैसा लागू शकते. मला असं वाटतंय की मला समज जर मी जो प्लॅन करत आहे की ट्रॅव्हल फिल्म मेकिंगचा, यासाठी मला जो फंड लागतो तो माझ्यापाशी दोनच गोष्टी आहेत जेणेकरून मी या सगळ्या गोष्टी करू शकतो. पहिली गोष्ट अशी आहे, म्हणजे पहिला प्लॅन असा होता की पहिले आपण बॉम्बेला जावं, ऍज अ असिस्टंट डिरेक्टर बनावं, नंतर आपण प्रोड्युसरच्या कॉन्टॅक्टमध्ये यावं, आणि देन त्याच्यानंतर मग ट्रॅव्हल फिल्म मेकिंगचा प्रपोजल त्याच्यापाशी ठेवावं, आणि देन त्याच्यानंतर ट्रॅव्हल फिल्म मेकिंग स्टार्ट करावं. सो इट वॉज लाईक दॅट की जेव्हा मी या गोष्टीवर थोडासा जास्त विचार केला, इट वॉज लाईक दॅट की हे जे या गोष्टीवर समजा काम करतो म्हणलं ना, तर हे बहुत ही मोठं, लेंदी, आणि इट वॉज लाईक दॅट की खूप कॉम्प्लिकेटेड आहे. या आणि समज जर आपण या वे थ्रू आपण समज जर जातो म्हणलं ना, तर बहुत कठीण होऊन जाईल आपल्याला तिथपर्यंत पोहोचणं, कारण याच्यामध्ये बहुत सारे ऑब्स्टॅकल्स आहे. फर्स्ट थिंग, आपण बॉम्बेला गेल्यानंतर राहण्याची सोय, खाण्याची सोय. ओके, त्यानंतर तिथे गेल्यावर आपल्याला काम भेटन नाही भेटन, आणि भेटल्यानंतर प्रोड्युसरला आपण आपली आयडिया समज जर आपण पिचिंग करू, तर तो कशामुळे, म्हणजे व्हाय ही वॉन्ट्स टू इन्व्हेस्ट मनी ऑन माय थिंग, म्हणजे तो कशामुळे आपल्या गोष्टीवर इन्व्हेस्ट करेल, म्हणजे नाहीच करेल ना. येस, कसं काय करेल?
आणि समजा जर मी या प्रोसेसमध्ये जातो म्हणजे जस्ट लाईक समजा जर मी तिथे गेल्यानंतर मग इझिली मला प्रोड्युसर तर राजी होणार नाही. मला त्या ऑलमोस्ट प्रोड्युसर खाली ऑलमोस्ट 1-2 वर्ष काम करावं लागेल. त्याला ऍटलिस्ट लॉयल फील करून द्यावं लागेल आणि त्याच्यानंतर मग मी आयडियाज पिचिंग करील. मग त्याच्यानंतर मग तो व्यक्ती राजी होईल की नाही होईल ते त्याच्यावर डिपेंड राहील आणि त्याच्यानंतर मग तो फंड रेज करेल आणि मग आपण काम सुरू करू. सो इट वॉज लाईक दॅट टू मच. या समजा जर मी या वे थ्रू जातो म्हणलं तर इट वॉज लाईक 3 किंवा 4 वर्ष लागेल. 3 किंवा 4 वर्ष आणि त्याच्यानंतर शायद या सर्व गोष्टी पॉसिबल होऊ शकते. बट टिल देन ना. ओके. आणि समजा जर असं करतोय म्हणलं, ओके, हा पहिली आयडिया. दुसरी आयडिया अशी आहे की बिईंग अ ट्रॅव्हल फिल्म मेकिंग साठी आपल्याला दुसरा कोणता वे आहे? दुसरा वे आहे की आपण लोन काढावं बा. या म्हणजे ऍक्च्युली कसं आहे की हे ट्रॅव्हल फिल्म मेकिंग करण्यासाठी माझ्यापाशी 2 बजेट आहे. एक आहे हायर बजेट, एक लोअर बजेट. हायर बजेटमध्ये मी एवढं सांगू शकतो की प्रत्येक वीक मध्ये एक कॉन्टेंट देऊ शकतो. ओके. आणि त्याच्यानंतर मग मला थोडी जास्त मेहनत करावी लागेल. दुसरी गोष्ट की ज्याप्रमाणे समजा जर मी स्वतः स्टार्ट करतो म्हणलं ना म्हणजे छोट्या बजेटमध्ये तर खूप कठीण होऊन जाईल त्याला लोकांपर्यंत पब्लिश करणं. कारण कसं आहे की नेटवर्क तेवढे स्ट्रॉंग राहणार नाही आणि त्यानंतर कॉन्टॅक्ट तेवढे राहणार नाही आणि माझ्या कंटेंटमध्ये जे इम्पॉर्टन्स आहे म्हणजे ज्या गोष्टी आहे इट वॉज लाईक दॅट. असं नाही की मी करू शकत नाही. या म्हणजे समजा जर लो बजेटमध्ये समजा जर पॉसिबल होऊ शकेल ना तर दॅट विल बी रिली ग्रेट. येस. बट समजा जर आणि कसं आहे की मी म्हणजे 2 बजेट ठेवला. यस, लो बजेट आणि हाय बजेट. हाय बजेटमध्ये कसं आहे की आपल्यापाशी एखादी टीम राहील हे म्हणजे जेणेकरून मी आणि माझ्यासोबत 2 जण राहील आणि त्याच्यानंतर मग आम्ही प्लॅनिंग करू, डिस्कशन करू, शूट करू आणि त्याच्यामध्ये आम्ही एव्हरीडे कंटेंट देऊ शकतो आणि त्यानंतर त्या व्हिडिओची क्वालिटी पण चांगली राहील, प्रोडक्शन क्वालिटी पण चांगली राहील आणि आपण चांगल्याने म्हणजे ब्रॉडकास्ट पण करू शकू युट्यूबवर वगैरे. या आणि खूप म्हणजे जस्ट लाईक एवढे चान्सेस राहील की आपण युट्यूबवर लवकरात लवकर लोकांच्या नजरेमध्ये येऊ आणि लवकरात लवकर मॉनिटायझेशन स्टार्ट होऊन जाईल. ओके. ते एक हायर बजेट आणि लोअर बजेट. तर हायर बजेट किती म्हणजे हायर बजेट म्हणजे किती? हायर बजेट म्हणजे वॉज लाईक दॅट की 70,000 टू 70 लाख टू 1 करोड. येस, म्हणजे वॉज लाईक दॅट की 7 मिलियन टू 10 मिलियन. ओके. तर या बजेटमध्ये एक हायर बजेट आहे. ओके. त्याच्यामध्ये इक्विपमेंट, गाडी, रेंट आणि त्यानंतर मग सॅलरी वगैरे सगळं सगळं याच्यामध्ये चाललं. हा 1 इयरचा आहे. ओके. आणि 1च इयरचा राहतो युजली. कारण कसं आहे की 1 वर्षानंतर आपण समजा याच्यामध्ये अजून थोडं जास्त म्हणजे आय एम टेलिंग यू वर्षभरामध्ये तर ऑब्व्हियसली मॉनिटायझेशन स्टार्ट तर होऊनच जाईल. कारण ज्याप्रमाणे आपण व्हिडिओची क्वांटिटी देऊन राहिलोय आय एम टेलिंग इट दॅट की हार्डली 1-2 महिन्यामध्ये शायद मॉनिटायझेशन स्टार्ट होऊन जाईल. त्याच्यानंतर मग आपण पण मॉनिटायझेशन स्टार्ट झाल्यानंतर आपण तेवढा पैसा नाही कमवू लागू जोपर्यंत. म्हणजे हे डिपेंड करते तुमचा जो कंटेंट आहे हे किती लोक बघून राहिले. ओके. सो इट वॉज लाईक दॅट की जोपर्यंत जे आपला जो कंटेंट आहे ते करीब मिलियन पर्यंत जात नाही म्हणजे 1 मिलियन 2 मिलियन व्ह्यूज वगैरे येत आहे तेव्हाच आपण प्रॉपरली चांगले पैसे कमवू शकू. बट टिल देन मला असं वाटत नाही का आपण त्याच्यामध्ये जास्त पैसे कमवू बा आफ्टर मॉनिटायझेशन स्टार्ट झाल्यानंतरही सुद्धा. ओके. सो हायर बजेटमध्ये चान्सेस खूप जास्त आहे मॉनिटायझेशन स्टार्ट होण्यासाठी लवकरात लवकर आणि लवकरात लवकर पॉप्युलॅरिटी गेन करण्यासाठी. ओके. लोअर बजेटमध्ये मॉनिटायझेशन स्टार्ट होण्यासाठी आय एम टेलिंग यू 6 मंथ टू 8 मंथ लागेल आणि 6 ते 8 मंथ जर आपण विदाउट मॉनिटायझेशन ट्रॅव्हल फिल्म मेकिंग करतो म्हणलं ना इट वॉज लाईक प्रिटी टफ. म्हणजे खूप कठीण होऊन जाईल थोडंसं. या कारण पैशाचे अभाव राहणार नाही आणि ऑलरेडी आपण लोन घेतला आहे आणि आपल्याशी दुसरा काही हे आहे नाही की आपण त्या बँकला कशाप्रमाणे लोन फेडू बा. सो मेनी थिंग्स. ओके. सो दॅट इज अ वन वे. ओके. अजून एक अशी गोष्ट आहे की समजा जर आपण एक प्रकारे असं म्हणतो की वडिलांना वगैरे मागू म्हणलं तर ऑब्व्हियसली इट वॉज नॉट. या कारण समजा जर लोअर बजेटमध्ये मध्ये समजा जरी काम करतो म्हणलं ना तरी घरून एवढा पैसा भेटणार नाही आपल्याकडे. कारण लोअर बजेटसाठी किती आहे ऑलमोस्ट करीब 15 लाख. येस, म्हणजे 15 लाख ते 20,000. या म्हणजे 1.5 मिलियन टू 2 मिलियन पर्यंत हा लोअर बजेट आहे. ओके. सो यस.
तर माझा पहिला वे आहे बॉम्बे, दुसरा वे आहे आपण लोन काढू. ओके. तिसरा वे आहे जस्ट पाणी आताच ठेवलंय, काहीच तपलं नाहीये. तिसरा वे आहे की आपण सीधा डायरेक्ट इन्व्हेस्टरशी कॉन्टॅक्ट करू. या जाणं तिकडं थोडस तपायचं आहे पाणी ते गॅसवर पाणी ठेव आणि आंघोळ करून घे. ओके. अनदर थिंग इज दॅट की आय जस्ट नीड टू ट्राय डिरेक्टली टू द इन्व्हेस्टर. या म्हणजे इन्व्हेस्टर सोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून घेऊ. या समजा जर आपण अशा वेळी समजा जर करतो म्हणलं ना तर आपल्याला लोन काढायची गरज नाही. ओके. आपल्यापाशी दोन गोष्टी राहील. समजा जर आपण इन्व्हेस्टर सोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू तर आपल्यापाशी पॉसिबिलिटी जास्तीत जास्त राहील की तो इन्व्हेस्टर ऍक्सेप्ट करेल बा. ओके. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या इन्व्हेस्टर पाशी नाही का आपल्याला खूप चांगला आपली आयडिया पिचिंग करावं लागेल आणि त्याला कळलं पाहिजे की आपण जे सांगत आहे दॅट वॉज रिअली लायबल. ओके. आणि तो इन्व्हेस्ट करायला तयार आहे. ओके. तर माझ्यापाशी ऑलमोस्ट करीब 100 to 200 असे लोकांचे असे कॉन्टॅक्ट आहे जे आपल्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. ओके. ऑब्व्हियसली आपण दोन बजेटमध्ये खेळत आहे, लोअर आणि हायर. सो याच्यावर डिपेंड करते की आपल्या चॅनलची क्वांटिटी आणि क्वालिटी किती एक्सपांड होऊ शकते. हायर बजेटमध्ये दोन्ही जास्त राहील, लोअर बजेटमध्ये दोन्ही कमी राहील. ओके. दुसरी अजून एक अशी एक गोष्ट आहे की मला असं वाटते की इन्व्हेस्टर थ्रूच गेलं तर इट विल बी रिअली मच बेटर. येस. कारण आपल्यामध्ये आपण म्हणजे विदाऊट स्ट्रेस आपण काम करू शकतो. येस. कारण लोन राहिलं तर ऑलवेज बी स्ट्रेस राहते कारण प्रत्येक महिन्याला आपण पेमेंट करायची आहे आणि आपल्यापाशी पेमेंटच नाही राहतील तर समहाऊ आपण आपली जी क्वालिटी आहे ती लूज करू शकतो. बट जर आपल्यापाशी इन्व्हेस्टर आहे ते इन्व्हेस्टर बी रिलॅक्स. येस. कारण त्याची जी इन्व्हेस्टरची जी पॉलिसी असते ती पॉलिसी 5 years to 10 years पर्यंत. या आणि आपण त्याला समज जर इन्व्हेस्टर थ्रू करत आहे तर आय एम टेलिंग यू वर्षभरातच आपण त्याचा पैसा सगळा रिटर्न करू शकू. येस. सो इट वॉज लाईक दॅट की थोडासा रिलॅक्स राहतो. रिलॅक्स असल्यावर आपण खूप चांगल्याने काम करू शकतो. सो हा एक वे आहे. सो दॅट्स वाय मला असं वाटते की आपण इन्व्हेस्टरशी कॉन्टॅक्ट करून हे करू. ओके. सो माझ्यापाशी जे लिस्ट आहे त्याच्यामध्ये जे लोक आहे ते बंच ऑफ लाईक दॅट की इन्व्हेस्टर आहे. ओके. बट हे कसे आहे की यांना फेसबुकवर शोधणं कठीण आहे बिकॉज ऑफ दॅट की हे जे इन्व्हेस्टर आहे खूप जास्त पॉप्युलर नाही वगैरे. दे आर काइंड ऑफ लाईक रिअली म्हणजे स्मॉल स्केल पीपल वगैरे ते यांना इझिली आपण फाइंड आउट करू शकत नाही फेसबुकवर. ओके. कारण सेम नावाचे बहुत सारे असतात या आणि खूप कठीण होऊन जाते ह्या सगळ्या गोष्टी करणं. हे जे इन्व्हेस्टर आहे यांचा मेल आयडी पण भेटणं कठीण आहे. येस. कारण दोज आर दी इन्व्हेस्टर आणि युजली त्यांचे कॉन्टॅक्ट इन्फो इझिली भेटत नाही. या बट एक असा एक वे आहे ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो आणि मोस्ट ऑफ द पीपल विल डू द सेम थिंग अँड दॅट थिंग इज दॅट की लिंक्डइन. लिंक्डइन हे एक असं एक सोशल मीडिया आहे किंवा समथिंग लाईक दॅट की याच्यामुळे आपण काय करू शकतो की लोकांसोबत कॉन्टॅक्ट करू शकतो. ओके. बाय प्रोफेशनली. येस. आणि त्याच्यानंतर ते लोक आपल्याबद्दल बघतील म्हणजे आपला प्रोफाईल बघतील, आपण जे काम केलं ते पण बघतील आणि त्याच्यानंतर त्यांना असा विश्वास झाला की येस. माझ्यापाशी ऑलमोस्ट काही 150 ते 200 कॉन्टॅक्ट आहे. तर 150 ते 200 कॉन्टॅक्ट मध्ये का एकही बंदा नाही आहे जो या सगळ्या गोष्टी करू शकत नाही. आणि समज जर या 150-200 कॉन्टॅक्ट पैकी समज जर एकाही जणांनी रिप्लाय नाही दिला या म्हणजे इट जस्ट लाईक दॅट नाहीच झालाय वगैरे तरी आपल्यापाशी काही ना काहीतरी अपॉर्च्युनिटी राहील की आपण स्वतः जाऊन काही ना काहीतरी करू. या म्हणजे आपण बजेट आपला जो लोअर बजेट आहे त्याला पुन्हा आपण लोअर करू. ओके. क्वांटिटी आपण महिन्यातून एकदा देऊ. ओके. आणि इट वॉज लाईक दॅट. थोडासा वेळ लागेल बट या आय कॅन डू दिस. येस. समहाऊ आपण म्हणजे इन द एंड आपण सेकंड म्हणजे जो प्लॅन होता जो लोनवाला त्याच्याकडे जाऊ. ओके. आणि समहाऊ काही पैसा फादर कडून पण मागू. ओके. बट कसं आहे की माझा जो उद्देश आहे तो असा आहे की आपण
फारसा म्हणजे याच्यावर डिपेंड न राहता फादरवर किंवा बँकेवर वगैरे, जस्ट लाईक असे काही इन्व्हेस्टरलाच कॉन्टॅक्ट करू, ते बेटर राहील. ओके. तर यासाठी नाही का, समज जर मी त्यांना मेल करतो किंवा त्यांना समज जर असं समथिंग काही ना काहीतरी मेसेज करतो, तर इट जस्ट लाईक दॅट की ते लोक माझी लिंक्डइनवर प्रोफाईल बघतील आणि मी माझी लिंक्डइनची प्रोफाईल इतकी गंदी आहे, इतकी गंदी आहे की त्याच्यामध्ये काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे. इट जस्ट लाईक ना त्याच्यामध्ये प्रोफाईल बरोबर आहे, ना कॉन्टॅक्ट बरोबर आहे, ना जे सांगून राहिलो ते बरोबर आहे, नाही माझं जे काम आहे ते पण बरोबर देऊन नाही. तर अशा वेळेस अशा परिस्थितीमध्ये तो व्यक्ती का इन्व्हेस्ट करेल आपल्या याच्यामध्ये? डेफिनेटली नाही. इट वॉज नथिंग ॲट ऑल, म्हणजे बिलकुल भी इन्व्हेस्ट नाही करेगा. सो हाऊ दिस थिंग विल वर्क. या तर अशा वेळेस आपल्याला लिंक्डइनची प्रोफाईलच चांगल्याने प्रॉपर बनवायची आहे. ओके. तर लिंक्डइनची प्रोफाईल बनवण्यासाठी व्हॉट आय हॅव टू डू? येस. सो त्याच्यामध्ये एक प्रकारे समरी आहे. समरीमध्ये नाही का तुला सांगायचं आहे तुझ्याबद्दल, म्हणजे जर तुला जे काही करायचं आहे, म्हणजे तुला जे ट्रॅव्हल फिल्म मेकिंग करायचं आहे, त्या ट्रॅव्हल फिल्म मेकिंग बद्दल तुला सांगायचं आहे. येस. सो मी याच्यामध्येच खूप जास्त कन्फ्युज होऊन राहिलोय. येस. मला लिहितच नाही होऊन राहिलं. आय एम टेलिंग यू. खूप कठीण होऊन राहिलं आहे याला लिहिणं. सो माझा 1-2 ट्राय केली, नेटवर सर्च केला. दॅट वॉज रिअली, म्हणजे नेटवर सर्च केला तर बंच ऑफ रिअली कॉमेंट्स असे आहे, म्हणजे बंच ऑफ थिंग्स असे आहे की इट वॉज लाईक मिसप्लेस. म्हणजे असं वाटत आहे की हा समथिंग काही ना काहीतरी वेगळं सांगत आहे, हे समथिंग काही ना काहीतरी वेगळं सांगत आहे. या म्हणजे एकदम खिचडी होत आहे. काही कळून न राहिलंय की एक्झॅक्टली काय सांगू. दुसरी गोष्ट अशी आहे की माझं इंग्लिशवर इतकं जास्त हे येऊन न राहिलं. युजली स्पोकन इंग्लिश पण इतकी बेटर नाही आणि वर्बल इंग्लिश तर त्याच्यापेक्षा बेकार आहे. ओके. तर सॉरी, स्पोकन इंग्लिश बेकार बेकार आहे आणि वर्बल इंग्लिश पण अजूनही त्याच्यापेक्षा वर्स आहे. मग तेव्हा पण त्या सिच्युएशनमध्ये इट वॉज नॉट. तर मी माझा एक पुन्हा ट्राय केला आहे की समजा आपण रेकॉर्ड करू, रेकॉर्ड केल्यानंतर आपण त्याला बोलू आणि त्यानंतर आपण मराठीमध्ये लिहू आणि देन त्याच्यानंतर मग आपल्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू प्रॉपरली, तर ते बेटर राहील. ओके. बट इट वॉज लाईक दॅट की मला नाही का अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की मला जे सांगायचं आहे ते आपण चांगले सांगू शकतो का? म्हणजे मी माझे पॉइंट्स क्लिअर अप सांगू शकतो का की मला असं असं सांगायचं आहे, असं असं सांगायचं आहे वगैरे वगैरे. सो हाऊ शुड आय डू दॅट?